बहुजन परिवर्तन पार्टी आणि महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज 8वा दिवस. फुलेवाडी येथील 18 गुंठे जागा यशवंत गृहनिर्माण संस्थेला तात्काळ देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या 12 वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. 2015 मध्ये दिलेली 15.27 आर जागा ड्रेनेज लाईनमुळे बांधकामास अयोग्य ठरल्याचा अहवाल असूनही पर्यायी जागा देण्यात आलेली नाही. या मागणीसाठी आज आंदोलकांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं असून उद्या मुंडन आंदोलनाचा इशारा संघटनेचे बाजीराव नाईक यांनी दिलाय. आम्ही दिनांक 18/5/2026 पासून मान्य कलेक्टर महोदय यांच्या दारामध्ये 3 मागण्या घेऊन अमरण उपोषणाला बसलोय. पहिली मागणी आमची यशवंत गृहनिर्माण संस्थेला गट नंबर 1480 मध्ये 18 गुंठ जागा द्या. ती जागा आम्हाला एवढ्यासाठी द्या कारण आमची जागा 18 गुंठ तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेला घेतली म्हणून आम्हाला पर्यायी जागा 18 गुंठ द्या. यासाठी आम्ही 2015 पासून ते 2026 पर्यंत आंदोलन मोर्चा करतोय. सरकार आम्हाला जागा देत नाही. दुसरी मागणी आमची मातंग समाजाला अबकड वर्गीकरणानुसार 8% स्वतंत्र आरक्षण द्या. आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे कोल्हापुरातली गट नंबर 1354 ही जागा मागासवर्गीय वसतिगृहाची 5 एकर जागा तिथं टोलेजंग इमारती धनदांडग्यांनी बांधलेल्या आहेत. त्या इमारती काढून घेऊन तुम्ही सरकारच्या ताब्यात घ्या. यासाठी आम्ही 8 दिवस अमरण उपोषणाला बसलोय. इथं आमच्यातले एक बाई काल मयत झालेले आहे. इथं माणसं रात्रीचं इथं डेंग्यूच्या ढासानं चावलेलं जाते. इथं संसार चुली रस्त्यावर मांडलेले आहेत. इथं 400-500 लोक आम्ही इथं उपोषणाला बसलोय. आज 60वा दिवस आहे. मागच्या सोमवारी बसलो होतो. 8व्या दिवशी आम्ही आज कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केलंय. उद्या आम्ही टक्कल करून आंदोलन करणार आहोत. परवा दिवशी आम्ही लुटकी पुढून आंदोलन करणार आहोत. आणि पुढच्या काळामध्ये प्रस्थापित व्यवस्थेला आणि प्रशासनाला लोकशाहीचं राज्य आहे, गणतंत्र आहे, भारतीय संविधानाचं राज्य आहे. याप्रमाणे तुम्ही काम करा आणि तसं वागा हा इशारा देऊन आम्ही आंदोलनाची व्याप्ती इथून पुढच्या काळामध्ये वाढवणार आहेत. येत्या काही काळामध्ये जर आम्हाला काहीच नाही दिलं तर आम्ही आत्मदहन सुद्धा करायला मागे पुढे पडणार. मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनात मनीषा नाईक, दादा जगताप, युवराज शिंदे, संजय बाबर, सुशीला जगताप, उमेश इंगवले, सुनीता शिंदे, सुग्राबाई शिंदे, गणपत साळुंखे आदी उपस्थित होते.